हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर तुमच्या सगळ्यांचंही असंच होत असेल ना, म्हणजे सकाळी सकाळची एवढी आपल्याला एनर्जी असते ना, तर तेवढी दुपारपर्यंत राहत नाही. म्हणजे माझं तरी तसंच आहे. मी सकाळी कितीही कामं करू शकते, म्हणजे 11-12 वाजेपर्यंत. पण एकदा जेवण झालं ना की मग विषय संपला. म्हणजे जेवण झाल्यानंतर ना मी ही बाकीची कामं अजिबात करूच शकत नाही. म्हणजे हे असू देत, कपडे असू देत किंवा म्हणजे घरातली जी आपली रोजची डेलीची जी कामं असतात ना, ती मला ना दुपारनंतर अजिबात करायला म्हणजे आवडत नाही किंवा कंटाळा खूप येतो. त्याच्यामुळे आज सकाळी सकाळी सगळे पडदे बदलले, बेडशीट बदलल्या, ब्लँकेट्स जे हवं नको ते सगळं धुवायला घेतलं. कारण आता आम्ही ट्रिपला जाणार आहोत. त्याच्यासाठी जे लागणार होते जर्किंग्स किंवा जे आपण ठेवून दिलेले कपडे असतात ते सगळे धुवायला काढले. त्याच्यानंतर जे आहे किचन आवरायला घेतलं. आता किचनमध्ये तर इतका पसारा झालेला, मला माहिती नाही माझ्याकडूनच काय एवढा पसारा होतो. म्हणजे ना नेहमी मी स्वयंपाक करत असताना ना, आणि सकाळी तर तशीही गडबड खूप असते, म्हणजे स्कूलची किंवा कामाला जायची हे ती, त्याच्यामुळे तर जास्तीचाच पसारा होतो माझ्याकडून. इतका पसारा होतो ना, म्हणजे मला नाही माहिती असं का होत असेल. मी बाकी लोकांना बघते ना, एकदम म्हणजे स्वयंपाक केला आहे की नाही हे कळत नाही, पण माझ्या बाबतीत ते खरंच खूप भयानक आहे परिस्थिती. म्हणजे पसारा हा होतोच. मी कितीही म्हणजे कमीत कमी पसाऱ्यात जरी काम करायचं ठरवलं ना, तरी तसं कधीच होत नाही. तर सकाळी सकाळी किचनवर एवढा सगळा पसारा होता, तर ते सगळं आवरून घेतलं. मस्त शेगडी वगैरे घासून पुसून घेतली. अशी शेगडी एकदा साफ केली ना की मग दुसऱ्या दिवशीच, म्हणजे दिवसभर फक्त आपण पुसून घेतली तरी ती छान अशी चकाचक राहू शकते. म्हणून एकदा जे आहे सकाळी सकाळी मस्त शेगडी धुवून वगैरे घेतली. आणि आज ना दुपारी मम्मीकडे आलो होतं, आणि इथं घरी ना मी प्रत्युषला बिस्किट्स किंवा चॉकलेट्स वगैरे असं जास्त देत नाही. म्हणून ना असं त्याचं मम्मीकडे जे आहे ते असं असतं, लपून छपून गोष्टी खाणं इतकं चालू असतं त्याचं. आणि माझ्या मम्मीचं बापरे विचारू नका, म्हणजे मला लपवून लपवून ठेवायचं असतं, खायचं असतं. आणि तसंही आज मम्मीकडे यायचं कारण जरा खास होतं, कारण आजी आली आहे, मम्मी जी आहे ती आली होती इकडं, म्हणून तिलाच जे आहे भेटायला आलं होतं. त्याच्यानंतर 5 वाजता घरी आले, गाडी लावली, क्लास केला. आणि मी इतकी आज कंटाळलेले ना, म्हणजे माझ्या अवतारावरून तुमच्या लक्षात आलं असेल. आणि घरी आल्या ना, हे आमच्या एका बाळाचं जे आहे बोरनान होतं तिकडं गेले. मी आहे अशा अवतारात बोरनानला गेले, कारण खूप कंटाळा आलेला, अजून स्वयंपाकसुद्धा बाकी आहे. तर चला, असं झालं छान मस्तपैकी बोरनान. आणि दिवसाचा शेवट जो आहे तो असा मस्त बघा मनूच्या या बोरनांनी झाला होता. तर चला, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.